जिजाऊ ब्रिगेड यांच्या आष्टी येथे घेण्यात आलेल्या हा उत्कृष्ट कार्यक्रमाचं कशा पद्धतीने नियोजन केलं, आपल्यासोबत सर्व या जिजाऊ ब्रिगेडच्या विचारू कशा पद्धतीने हा तुमचा कार्यक्रम पार पडला, काय सांगा? जय जिजाऊ. मी जिजाऊ ब्रिगेडचे आम्ही सर्व सकल आष्टीच्या महिलांनी जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने महिला दिनानिमित्त उत्स्फूर्त असा सहभाग घेऊन कार्यक्रम सादर केला. त्यामध्ये आष्टीतील सर्व महिलांनी उत्स्फूर्त असा सहभाग घेतला. त्यामध्ये वैचारिकमध्ये आपल्या घोगरेताई यांना बोलवलं होतं, पोलीस PSI मुंबई पोलीस, तर त्यांचंही मार्गदर्शन या ठिकाणी झालं. त्यांनीही महिलांना मार्गदर्शन केलं. त्याचप्रमाणे आपल्या सर्व जिजाऊ ब्रिगेडने ह्या कार्यक्रम सक्सेस होण्यासाठी सर्व मेहनत घेतली. कार्यक्रमाचं आयोजक, संयोजक, नियोजक सर्व आम्ही जिजाऊ ब्रिगेडतर्फेच केलं आणि एकदम महिलांनी पण सहकार्य केलं. आणि पुढील आमचं धोरण असं आहे जिजाऊ ब्रिगेडतर्फे की महिलांचं सक्षमीकरण, महिला सबलीकरण यात आम्ही काम करणार आहोत. सामाजिक काम हे आमचं चालू आहे आष्टीमध्ये. वृक्षारोपण असेल किंवा मुलांना खाऊ वाटप असेल, शालेय साहित्य वाटप असेल, अशा प्रकारचे उपक्रम आम्ही दरवर्षी सादर करत असतो. तुमची आता निवड पण झालेली आहे, त्या संदर्भात काय सांगाल? भविष्यामध्ये कशी वाटचाल असणार आहे या तुमच्या ब्रिगेडची? हो, आजच मला पण समजलं की जिजाऊ ब्रिगेड आष्टीचं मी काम करत होते, पण जिजाऊ ब्रिगेडचं जिल्हाध्यक्षपद मला आज दिलं. त्याबद्दल मी सर्व जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्षांचं मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करते. आणि त्यांनी जी निवड केली त्याला सार्थ करण्याचा प्रयत्न माझा असेल. आणि जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यामध्ये आपण एक तालुका अध्यक्ष असं निवडून प्रत्येक तालुक्यामध्ये जिजाऊ ब्रिगेड हे पोहोचेल अशी मी सांगते. सध्या पाटणची मागणी की सगळे स्वर यांना पण आरक्षण मिळावं, आरक्षणासाठी संपूर्ण राज्यभरामध्ये आंदोलन सुरू, काय सांगाल? बरोबर आहे. जरांगे दादांचं आम्हीही थोडंसं सहकार्य केलेलं आहे. जिजाऊ ब्रिगेड पण त्याच्या पाठीमागे आहे, संभाजी ब्रिगेडचा पण जरांगे दादांना पाठिंबा आहे. तर एक मराठा म्हणून तरी मला असं वाटतं की दादांची मागणी ही योग्य आहे. सकल मराठा समाजाच्या वतीने ही मागणी आहे की सगळे सोयरे, कारण काहीच्या कुणबी नोंदी सापडत आहेत, काहींच्या सापडत नाही येतात. तर मग ज्यांच्या सापडल्या त्यांना भेटतंय आणि ज्यांच्या सापडल्या नाही त्यांनी काय करायचं? मग सगळे सोयरे हा शब्द अत्यंत योग्य आहे आणि मागणी पण योग्य आहे. अजूनही काही त्यांना विचारू, हा कार्यक्रम पार पडला, काय सांगा? प्रथमतः जय जिजाऊ, जय शिवराय, सर्वांना माझा सप्रेम नमस्कार. हा कार्यक्रम अत्यंत खूप छान पद्धतीने या ठिकाणी पार पडलेला आहे. या कार्यक्रमाचं विशेष कौतुक माननीय प्राजक्ताताई धस यांनी देखील, त्याचबरोबर मंदाताई घोगरे यांनी देखील, वर्षाताई माने यांनी देखील या ठिकाणी कार्यक्रमाचं भरभरून असं कौतुक केलेलं आहे. उपस्थित सर्वच महिला, त्याचप्रमाणे पुरस्कार प्राप्त महिला देखील या ठिकाणी खूप आनंदित होऊन, त्यांचा आनंद द्विगुणित होऊनच त्या या ठिकाणाहून बाहेर पडलेल्या आहेत. आणि महिलांसाठी आम्ही विविध खेळ देखील आयोजित केलेले होते. त्यात देखील त्यांनी अत्यंत खूपच सुंदरपणे या ठिकाणी खेळ खेळून त्यांचा आनंद त्यांनी या ठिकाणी व्यक्त केलेला आहे. अजूनही काही महिला त्यांची कोणत्याही जिजाऊ ब्रिगेडतर्फे कोणत्याही महिलेला काही अडचण असेल, काही प्रॉब्लेम असेल आली तर आम्ही त्यांना सोडवण्याचा नक्कीच प्रयत्न करू. तुम्ही काय सांगा? जय आज आम्ही जे जिजाऊ ब्रिगेडचे कार्यकारिणी आहोत, तर आमच्यापर्यंत जेवढ्या काही महिलांच्या गावागावातील असतील किंवा आष्टी तालुक्यातील असतील, तर त्या सगळ्या महिलांचे जे काही प्रश्न असतील तर ते सोडवण्याचा नक्कीच प्रयत्न करू. आणि या पुढील जे काही वाटचाल असेल तर ती नक्कीच आमची प्रगतीच्या दिशेने असेल, हे तुम्हाला वर्षभरामध्ये दिसून येईल. आणि आमचा जिजाऊ ब्रिगेडचा एकच उद्देश आहे की प्रगतशील करणे आणि महिलांचे विचार हे वाढवणे, जर त्यामध्ये सगळ्यांना सहकार्य करणे. एकूण अशा पद्धती प्रथमतः आम्ही सर्वजण आमचा हाच प्रयत्न राहील की सर्व महिला सक्षम झाल्या पाहिजे, सर्व महिलांचं कर्तृत्व मोठं झालं पाहिजे. कारण सगळ्यांमध्येच सर्व गुण असतात पण ते बाहेर येत नाही आणि तोच प्रयत्न आम्ही करणार आहोत. एकूणच आपण हा कार्यक्रम पाहिला, परंतु ही महिला एकत्रीकरण महिलांसाठी रोजगार मिळवून देण्यासाठी काय प्रयत्न करणार आहे? हो, नक्कीच. रोजगारासाठी म्हणजे आमच्या सर्वांच्या एक ह्यानी विचारविनिमय झाला आहे.
तर बचत गटाचं जे महिला असतात जे घरी प्रोडक्ट बनवतात त्यांना आपण मार्केटिंगचा खूप मोठा प्रश्न त्यांच्यापुढे उभा राहतो ना, तर मार्केटिंग आपण त्यांना देऊ असं मी एक सगळ्या महिलांना सांगणार आहे. आणि जिजाऊ ब्रिगेडतर्फे न थांबता महिलांना रोजगार पण काम येत्या काळामध्ये आम्ही करू, महिला ब्रिगेडच्या सांगितलं आहे. कॅमेरामॅन समीरसह मी अविशांत कुमकर, आज मराठी न्यूज, आष्टी, जिल्हा बीड.